आणि क्षेत्ररक्षक चेंडू मागे जात आहेत. चेंडू अडवत आहेत. फेक तर काही नीट होत नाहीये, परंतु 2 धावा नक्कीच मिळत आहेत. वाईड आणि 22च्या 2 धावा. अवांतर धावेत वाढ. धावसंख्या पुढे सरसावते ती 7. आणि यावेळी उंच मारलेला फटका. बघूया मंगेश चेंडू अडवू शकतात का. चेंडू अडवलेला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण मंगेश यांच्याकडून. लॉंग ऑन बाउंड्री वरून धावत आले ते जोरात आणि चेंडू अडवला आणि एक अचूक फेक केली आहे. इथे संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या तिथे मंगेश यांनी. पुढचा चेंडू आणि यावेळी चेंडू फिरतोय, क्षेत्ररक्षकाला गंडावतोय. सचिन अहिरे चेंडूच्या मागे धावतायत. 2 धावा घेण्यात यश येतं इथे आणि 3री धावही पूर्ण करतायत. धावसंख्या पुढे सरसावते ती 12. बिनबाद 12. अजूनही 3 चेंडू उर्वरित या षटकात. पुन्हा एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला तो चेंडू काय अडवता येत नाहीये. बघूया चौकार जातोय की तो चेंडू अडवतोय. चेंडू अडवण्यात तर यश आलेलं आहे. चेंडूची फेक होईपर्यंत नक्कीच नाही. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल, कारण प्रशांत त्यांचा पाय घसरून पडले. ते एक चांगला प्रयत्न होता तिसरी धाव काढण्याचा. पुढे सरसावते ती 14. बिनबाद 14. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर. यष्टीरक्षक पंचांकडे दाद मागतायत, परंतु पंच तटस्थ. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश इथे मोहसिन यांना. आणि यावेळी एक चांगला चेंडू पायचीसाठी पण पंचांकडे दाद मागतायत. आणि हे षटक संपलेलं आहे. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं इथे मोहसिन यांना. आणि पहिल्या षटकानंतर अजूनही धावसंख्या स्थिरावलेली अशी 14. बिनबाद 14. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय अमन आपल्या संघासाठी. सामना करतील प्रशांत. अमन वर्मा यांचा पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे, त्यामुळे 5 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर. आखूड टप्प्याचा चेंडू तटावलेला. बघूया काय होतंय. झेल होतोय का. मोहसिन चेंडू खाली येत आहे. पहिलं द इन्व्हेडर प्रशांत यांच्या रूपात अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे मोहसिन यांच्याद्वारे. नवीन फलंदाज येतो तो जुगल. अमन आणि यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, परंतु कर्णधार मंगेश अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक फुर्तीला खेळाडू, गली बॉयज या संघातला एक अनुभवी खेळाडू आणि म्हणूनच ते संघाचं कर्णधार पद भूषवतायत. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. आणि यावेळी मात्र अवांतर धावेत वाढ होते वाईडच्या रूपात. धावसंख्या 1 गडी बाद 16. आणि यावेळी मात्र ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू आणि मिसफील्ड होते इथे आणि चौका. पंकज यांनी
पुढचा चेंडू अमन यांचा, आखूड टप्प्याचा चेंडू, उंच जातोय चेंडू पण झेल काही होऊ शकत नाहीये. चेतन यांनी तो चेंडू अडवलाय आणि यष्टी रक्षकाकडे परत देत आहेत. एक चांगला चेंडू, बघूया 2 धावा होतात का. मोहसिन चेंडूवर येतो परंतु धावसंख्या पुढे सरसावते ती 1 गडी बाद 23. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू परंतु जज काही होत नाहीये नीटचा आणि चेंडू स्थिरावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतं इथे अमन यांना. ज्या गतीचा चेंडू असला पाहिजे होता त्याच्यापेक्षा कमी गतीने आला तर फलंदाज थोडा भांबावतो. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती 1 गडी बाद 23. अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित या सामन्यात. पुढचं षटक घेऊन येत आहेत रॉकी, एक अनुभवी खेळाडू. मंगेश यांच्या बरोबरीनेच आपल्या संघासाठी सर्वस्व देताना रॉकी सामना करतील. जुगल आखूड टप्प्याचा चेंडू होता, तटावलेल्या ऑन साइडच्या दिशेने. मोहसिन चेंडू खाली जात आहेत, चेंडू अडवत आहेत. 1 धाव पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि अतिशय इझिली म्हणू शकतो अशा 2 धावा नक्कीच मिळतात इथे. पुढचा चेंडू चांगला चेंडू, बघूया झेल होतोय का. सराव केल्यामुळे प्रणय यांना विक्रोळीला एक चांगला चेंडू आणि तितकाच चांगला फटका. पंकज यांनी तो चेंडू अडवलेला आहे परंतु 2 धावा नक्कीच मिळणार आहेत इथे. धावसंख्या होते ती 27. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा वाईड. अवांतर धाव. चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका परंतु कर्णधार मंगेश अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. भालचंद्र रेवाळे आपल्या संघासाठी सलामीवीर म्हणून काम करतात. धावसंख्या झाली ती 30. फ्लाइटेड 1. फुलटॉस घेतलेला आहे चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. केतन चेंडू वरती येत आहेत. चेंडू अडवण्यात यश आलेले आहे. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या पुढे सरसावते ती 32. 2 गडी बाद 32. शेवटचा चेंडू या षटकातला. भालचंद्र सामना करतील रॉकी यांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बघूया अडवतायत का पंकज, आणि चेंडू अडवलेला आहे. 2 धावा मात्र नक्कीच मिळणार तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंग ऑफ रिजन मध्ये पंकज यांच्याकडून. आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 34. अजूनही 1 षटक उर्वरित या डावातलं.
आणि विराग नादानकर ऑन साइडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू. केतन कांबळे यांनी तो चेंडू अडवलेला आहे, परंतु 2 धावा नक्कीच मिळते तिथे. विराग बिलिंग डिपार्टमेंटचे स्टार खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज. पंच किती धावा निघाले? बाउंड्री आहे का? बर बर, ओके, थँक्यू. धावसंख्या पुढे सरसावते ती 40. पुढचा चेंडू विराग यांचा. यावेळी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी विराग यांच्याकडून. पुढचा चेंडू विराग यांचा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, बघूया का? या सामन्यातला दुसरा चेंडू पकडला यांनी. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघासाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत ते. बॅट्समन नेम आतिश सुर्वे. ओ आतिश सुर्वे, अरे बॅट्समनचं नाव सांग. हे दिगंबर हा वेळ. चांगला फटकावांच्या दिशेने, परंतु केतन कांबळे यांनी तो चेंडू अडवला आणि विराग यांच्याकडे तो परत दिला. परंतु त्या दरम्यान 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या तिथे. एक मिनिट थांबायचंय. षटक संपलेलं आहे. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या झाली ती 50. पुढील होणारा सामना स्पार्टन्स विरुद्ध विस्त्रा इंडियन्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी त्वरित नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. वीरपाल सर यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित समालोचक कक्षाकडे यायचंय आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. स्पार्टन संघाचे कर्णधार सिद्धेश शिंदे आणि विस्त्रा इंडियन्स 11 संघाचे कर्णधार वीरपाल सर यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे.
आणि आता मैदानात शिरतायत ते पळपुटे. आतिश सुर्वे. पुढील होणारा सामना स्पार्टन्स विरुद्ध विस्त्रा इंडियन्स 11 यांच्या नाणेफेकीचा कौल झाला आणि त्याच्यात स्पार्टन्स या संघाने ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. गली बॉईज या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये 51 धावांचं लक्ष. तब्बल 12.5 धावा प्रत्येक षटकामागे कुटावे लागणार आहेत त्यांना. पंचांना विनंती आहे की त्यांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. गली बॉईज संघाला विनंती आहे की त्यांनी त्वरित आपले सलामीवीर फलंदाज पाठवायचे. आतिश सुर्वे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही क्षेत्ररक्षण त्वरित साधून घ्या. मंगेश सुर्वे तुम्हाला विनंती आहे की आपले सलामीवीर फलंदाज त्वरित खेळपट्टीवर पाठवायचे. अंपायर जुना बॉल. जुना बॉल कुठे? जुना बॉल. जुना बॉल दे इकडे. अरे दे लवकर. सामना त्वरित सुरू करायचा आहे. आतिश सुर्वे तुम्हाला वारंवार विनंती करतो, सामना त्वरित सुरू करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एक बार आया ना चेंज नहीं होता है. पहिलं षटक घेऊन तयार कर्णधार आतिश सुर्वे लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सामना करतायत रॉकी, एक अनुभवी खेळाडू. मगाच्या सामन्यात अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती रॉकी आणि मंगेश यांनी. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला होता, परंतु थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल आणि सामना 3 धावांनी हरले. पुढचा पहिला चेंडू चांगला तटवलेला ऑफ साइडच्या दिशेने. रॉकी ने पहली गेंद पे चौका मारते हुए अपना इरादा बता दिया है. Next ball to Rocky from Atish Surve. It's a short one, gone in the short mid wicket. 1 run conceded. The throw was hit the batsman.
पुढचा चेंडू आतिश यांचा चांगला फटका मारलेला आहे त्या कंप्लीट करतायत आणि रॉकी यांनी सांगितलं नाही. बाद झाल्या 3 धावा आपण घेतलेल्या आहेत. क्षेत्ररक्षकाने सांभाळून फिल्डिंग करायची. आपला जीव जपायचा आहे. आपल्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये हे लक्षात घ्यायचंय. उद्या तो प्लेअर जर का तिकडे खेळायला नाही आला, तुमच्या इथे काम करायला नाही आला तर आणि यावेळी मात्र फलंदाज भालचंद्र रेवाळे एक उत्कृष्ट अष्टपैलू असे खेळाडू यांनी रॉकी यांना तंबूत धाडलंय. आतिश सुर्वे यांना हा गडी मिळवण्यात यश आलंय. नवीन खेळाडू फलंदाज येतोय तो मोहसिन. पहिल्या षटकात एक चौकार मारल्यानंतरही चांगला कमबॅक केला आतिश सुर्वे यांनी. रॉकी सारखा घातक फलंदाज बाद केलाय. चांगला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण. एक नावाजलेले यष्टीरक्षक शरद सिंग जयसिंग पुरे, नाव पण खतरनाक आहे. माफ करा शरद, मी शरदच म्हणतो. आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडूनही चूक होते. एक धाव घेत आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. वाईड +2 धावसंख्या पुढे सरसावते ती 5 चेंडू मध्ये 1 गडी बाद आणि 11 धावा. दीर्घकाळ चाललेलं असं हे षटक कर्णधारांचं. आणि जशी सुरुवात झालेली षटकाची तशीच समाप्ती झाली चौकारानेच. एक चांगला फटका मारला होता आता अमन यांनी आणि चौकार मिळवलेला आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते ती 15. 51 या धावसंख्येचा पाठलाग करतायत गली बॉईज. सामन्याला त्वरित सुरुवात करायची. पंचांना विनंती आहे. नवीन गोलंदाज येतोय धर्मेंद्र मौर्य. त्यांचा सामना करतील मोहसिन, गली बॉईजचे अष्टपैलू खेळाडू. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते योगेश मांडवकर फुटबॉल स्किल्स दाखवत आहेत. आणि यावेळी आणि चौकार फलंदाज पंचांकडे परंतु पंच तटस्थ. चेंडू कमरेच्या वरती होता असं वाटतंय फलंदाजाला, परंतु पंचांनी ते फेटाळलेलं आहे. आणि 4 धावा तरी नक्कीच मिळतील इथे. धावसंख्या झाली ती 19. धर्मेंद्र मौर्य पुढचा चेंडू घेऊन मोहसिन यांना. सामना त्वरित सुरू करायचा आहे, आपल्याकडे वेळ फार कमी.
कर्णधार आतिश सुरू आहे. पुढचा चेंडू तटावलेल्या ऑफ साईडच्या दिशेने 2 धावा नक्कीच मिळतात इथे. पंचांना विनंती आहे की त्यांनी लक्षात घ्यायचा हा रूल की 30 यार्ड मध्ये 4 प्लेयर कंपल्सरी आहेत. चांगला फटका आणि हा चौकार. आणि हा अजून एक धावसंख्या पुढे सरसावते ती 29. अजूनही 14 चेंडूत 22 धावांची गली बॉय. पायचीत नाहीये, लक्षात घ्यायचंय खेळाडूंनी. LBW इज नॉट आउट इन दिस टूर्नामेंट. प्लीज मेक नोट ऑफ दिस. अमन यांनी एक चेंडू तटावलेला आहे ऑन साइडच्या दिशेने. प्रशांत येतोय चेंडू खाली. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु मोहसिन यांनी ते अंतर अतिशय लिलया पार केलेलं आहे आणि 2 धावा मिळतात इथे. आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 32. तीन षटकानंतर धावसंख्या झाली ती 32. अजूनही 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडूत 19 धावांची गरज आहे. दोन षटकांमध्ये 32 धावा झालेल्या आहेत आणि अजून 2 षटकांमध्ये 19 धावांची गरज आहे. पुढील षटक घेऊन येतो तो शुभम. शुभम वाडेकर सामना करतील मोहसिन इनफॉर्म बॅट्समन. पहिला चेंडू आणि हा 22च्या रूपात चौकार. 22च्या वाईड. ओके सर, वाईड वाईड आणि चौकार मिळालेला इथे. 12 चेंडूत 14 धावांची गरज.
सामना त्वरित सुरू करायचा आहे पंच. आणि पुन्हा एकदा गचा. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 22 आणि 2 अवांतर अशा 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडूत 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. गली पुढचा चेंडू मोहसिन आणि अतिशय सुंदर असा चेंडू आणि गडी बाद. मोहसिन बाद झालेला आहे. अतिशय सुंदर असं यष्टी रक्षण यष्टांच्या मागे करतायत शरद. नवीन फलंदाज येतोय कर्णधार मंगेश सुर्वे. 10 चेंडूत 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गली बॉईज या संघाला. आणि द इन्व्हेडर्स यांना हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना मंगेश सुर्वे आणि अमन वर्मा यांना त्या 12 धावा काढण्यापासून रोखणं खूप गरजेचं आहे. 10 चेंडूत 12 धावा असं हे समीकरण. बघूया काय घडतंय पुढच्या 10 चेंडूंमध्ये. शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. मंगेश साठी फुलटॉस चेंडू. बीट होत आहेत मंगेश. शरद यांना विनंती आहे की त्यांनी लक्षात घ्यायचंय पायचीत नाहीये. वारंवार अपील केलं तरी देणार नाहीये पंच. पुढचा चेंडू आणि सुंदर असा निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते त्यांनी. आणि काहीसं प्रेशर येते ते गली बॉय संघाच्या कर्णधारावर. 8 चेंडूत 12 धावांची गरज. शुभम मंगेश यांना चांगला चेंडू पुन्हा एकदा आणि 22च्या रूपात 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे. 7 चेंडूत 11 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा लेग बायच्या रूपात 1 धाव नक्कीच मिळते इथे. बाय हुक और क्रूक रन्स आर कमिंग अँड दीज आर वेलकम रन्स. धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 41. 3 षटक संपलेत. शेवटच्या षटकात 10 धावांची गरज. अटीतटीचा असा हा सामना. दोन्ही संघ तुल्य. दोन्ही संघांकडे कारण 6 विनंती आहे की त्वरित सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 2 है इसके बाद फटाफट चालू करा. 2 मैच बचा है क्या. पुढचा षटक घेऊन येतोय. 5वां चल रहा है मैच. 8 मैच है. नाम क्या. भालचंद्र ना. भालचंद्र एक अष्टपैलू खेळाडू संघाचा. त्याचा सामना करतील अमन. चेंडू तटवलेला
अतिश सुर्वे यांनी सुंदर आणि क्षेत्ररक्षण हे सुंदर करतायत. आणि अमन वर्मा सलामीवीर फलंदाज होते ते आता बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज येतो तो प्रणय. स्ट्राईक वर आहेत मंगेश सुर्वे. अति सुर्वेंनी लक्षात घ्यायचंय. मंगेश सुर्वे ते पण सुर्वेच आहेत लक्षात ठेवा. आणि हैट्रिक पे बॉलर भालचंद्र रे पुणे नवीन फलंदाज जातो. आतिश सुर्वे यांच्या गोलंदाजाने कमाल केलेली असं मी नक्कीच म्हणेन. 6 चेंडू 10 धावा. समीकरण नव्हतं. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रशांत यांनी एक सुंदर झेल घेतला आणि प्रेशर आलेलं आहे ते गली बॉईज या संघाच्या खेळाडूंवरती. 4 चेंडू 10 धावांची गरज. आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश. एक आखूड टप्प्याचा चेंडू. 3 चेंडू पुन्हा एक शॉट आणि बघूया हे निर्धाव षटक होत आहे का. 2 चेंडू उर्वरित या षटकातले. प्रणय यांच्यासाठी भालचंद्र चांगला अतिशय भेदक मारा करतायत. जितकं पहिलं षटक गचाळ होतं तितकं शेवटचं षटक चांगलं टाकतायत. सुंदर चेंडू आणि एक निर्धाव षटक टाकण्यात यश मिळतं इथे. भालचंद्र हम आगो दे बॉल घेन